मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वेक्षण करण्यात येतंय। गावागावात हे सर्वेक्षण सुरू झालंय। या सर्वेक्षणादरम्यान संबंधित कुटुंबाला 150 प्रश्न विचारले जातील। यामध्ये शेती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लोकप्रतिनिधी आहे का या संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत। कोल्हापूरच्या कळंबा गावातही मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकरनी। मराठा समाजाचं सर्वेक्षण आहे ते संपूर्ण राज्यभर सुरू झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबा या ठिकाणी कशा पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे ते आपण आपल्याला दाखवतोय। आता कळंबा ठिकाणी या का घरामध्ये आलो, ही सगळी सर्वेक्षण करणारे सगळे पदाधिकारी असतील, अधिकारी आहेत, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। साधारण दररोज 20 ते 30 घराचं सर्वेक्षण आहे ते एक व्यक्ती आहे तो करतो। साधारण 150 प्रश्न आहेत ते या सगळ्या सर्वेक्षणामध्ये विचारले आहेत आणि त्याची उत्तर आहेत ती त्या संबंधित घरातील सदस्याला द्यायचे आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी तलाठी साहेब आहेत। साहेब, कशा पद्धतीने याचं सर्वेक्षण सुरू आहे, तुम्ही काय आवाहन केलेलं आहे? जे सर्वे चालू आहे तो 23 तारखेपासून आपण चालू केलेला आहे। आपल्याकडे ह्या गावात 18 आपण प्रगणक नियुक्त केलेले आहे माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार, आणि त्या सर्वे प्रगणकांना आपण गल्ल्या वाटून दिलेल्या आहेत। त्यानुसार कालपासून सर्वे सुरू झालेला आहे। एका घरात कमीत कमी सध्या पहिल्या दिवशी 40 ते 45 मिनटं लागलेली आहेत त्यांना। त्यामुळे आता नियोजन बरेचसे शिक्षक आपण प्रगणक नियुक्त केले, त्यामुळे शाळेची वेळ बदलण्यात आलेली आहे। शाळा सकाळी 7 ते 11 असणार आहे आणि 12 ते 8 ते 9पर्यंत आमचे प्रगणक प्रत्येक घरात येऊन सर्वे करणार आहेत। आणि नागरिकांना यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीमार्फत आवाहन केलेले आहे की आमचे प्रगणक आयोगाचे ओळखपत्र घालूनच तुमच्या घरात येतील आणि त्यांना तुमच्या सर्वेची व्यवस्थित माहिती पूर्ण द्यायची आहे। 7 दिवसामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाईल अशा पद्धतीची ग्वाही आहे ते राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अतिशय युद्ध पातळीवर हे काम आहे ते संपूर्ण राज्यभर सुरू झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।